तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे काल उद्घाटन झाले असून आज त्याचा दुसरा दिवस होता। दुसऱ्या दिवशीही हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि नागरिकांनी या धान्य आणि कृषी महोत्सवाला प्रतिसाद दिला होता। यामध्ये आज दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत खरेदी विक्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच रेशीम शेती, AI तंत्रज्ञानाचा वापर, बायोचार निर्मिती इत्यादी शेतकरी सुसंवाद कार्यक्रमाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते। या दोन्ही कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि स्टॉलवरील शेती आणि शेती निगडित जे वस्तू आहेत त्यांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत सध्या हे कृषी महोत्सव चालू आहे। सदरील कृषी महोत्सव हे नवा मोंढा मैदानामध्ये चालू असून दुसऱ्या दिवशी याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी जाऊन त्या कृषी महोत्सव आणि धान्य महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी श्री दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे। नमस्कार, माझे नाव सुनीता अशोक कावळे। माझ्या समूहाचे नाव मीराबाई महिला स्वयं सहायता समूह आहे, रेणापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड। आणि माझ्या कंपनीचं नाव आहे, माझ्या याचं प्रोडक्टचं नाव आहे अन्नपूर्णा। त्यात मी आवळ्यापासून 12 प्रकार बनवत आहे। आवळा कॅन्डी, हनी ड्राय मुरब्बा, गुळाचा ड्राय मुरब्बा, लोणचं, हा मुरब्बा आहे, रेड चटपटी कॅन्डी आहे। असे मी 12 प्रकार बनवते। तुमचा पत्ता काय आणि कुठे भेटतील हे प्रोडक्ट? हे प्रोडक्ट माझे रेणापूर भोकर तालुक्यात रेणापूर गाव आहे, तिथे आपलं प्रोडक्ट भेटून जाते। तुम्ही सुरुवात कशी केली होती? माझी सुरुवात फक्त गटाच्या 500 रुपयाचा खर्च घेऊन सुरुवात केलेली आहे। 500 रुपयापासून तर आता वार्षिक उलाढाल 35 लाखावर केलेली आहे। आता पुढची प्रोसेस काय आहे सरकारकडनं कशा पद्धतीने? आता मला वाटते की जास्त MIDC ला जागा घेऊन कुठेतरी जागा घेऊन मोठी कंपनी उभं राहते तालुक्यावर, की कोणालाही मग मार्केटिंग असं आवळा कॅन्डी वगैरे देते वेळेस कोणती अडचण येऊ नये। कृषी महोत्सवामध्ये स्टॉल लावला तर कृषी महोत्सव आणि रोजगार निर्माण केला असं वाटतं का? हो, केला। कारण की गेल्या वर्षी साहेबांनी कळसाई सरांनी मला जेव्हा हे कृषी महोत्सवामध्ये सहभाग दिला तेव्हाच माझं नाही का चंद्रपूरला 2 क्विंटल आवळा कॅन्डी गेली एका दिवसात। तेव्हापासून मला जास्त प्राधान्य भेटलं आणि डायरेक्ट मला माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी सुद्धा औरंगाबादला भेटीसाठी बोलवलं होतं। तिथेही माझं छान हे स्टॉल खरेदी झाली, विक्री माझ्या आवळ्याची। आणि याही वर्षी मला कळसाई सरांना कृषी महोत्सवामध्ये प्राधान्य दिलं आणि याच्यामुळे माझं जास्तीत जास्त प्रसिद्धी होत आहे। आता माझी आवळा कॅन्डी 17 जानेवारीला लंडनला सुद्धा गेलेली आहे 3.5 लाखाची। त्याबद्दल मी कृषी महोत्सवचं नेहमी आभारी राहील की त्यांनी मला हे प्लॅटफॉर्म कृषी महोत्सव सारखं उभारून दिलं। नमस्कार, मी कृष्णा उत्तम आवडते। आज आपण इथे नांदेड येथे कृषी प्रदर्शन मध्ये भाग घेतलेला आहे। तर भूवैद्यम FOM बॅग बद्दल आपल्याला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। FOM बॅग ही 40 किलोची बॅग आहे। याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन वाढायचं खूप चांगलं काम करतं, जमिनीमध्ये सूक्ष्मजीव वाढवायचं काम करतं आणि त्याच्यामध्ये मूळ म्हटलं तर जमिनीची सुपीकता वाढते। आणि ह्याचं जे प्रोडक्शन आहे किंवा उपलब्धता पळसगाव येथे, वसमत तालुका पळसगाव। तुम्हाला काही महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध झाली का आणि लोकांपर्यंत पोहोचताय? हो, येस, ऑफकोर्स। कृषी महोत्सवामधूनच आम्हाला प्रोत्साहन भेटलं आणि त्यामध्ये जे काही आपलं ऍडव्हर्टायझिंग आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत झाली।